आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। 31 जुलै 2024 रोजी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या संकल्पनेतून नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे गुन्ह्यामधील फिर्यादींना मुद्देमाल प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील पोलीस ठाणे निहाय दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला किमती मुद्देमाल तक्रारदारांना प्रदान करण्याचा कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालय आडगाव येथे पार पाडला। मालाविरुद्धचे गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेले सोने चांदीचे दागिने, वाहने, मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच इतर मुद्देमाल मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संबंधित तक्रारदारांना प्रदान करण्यात येतो। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांनिहाय दाखल झालेल्या मालाविरुद्धचे गुन्ह्यांमध्ये उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेले सुमारे 31,36,996 रुपये किमतीचा विविध मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना वाटप करण्यात आला। प्रदान केलेल्या मुद्देमालात सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन व मोटरसायकल असा मुद्देमाल यावेळी उपस्थितांना वाटप करण्यात आला। यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते। सदर कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्यासह पोलीस ठाण्याचे मुद्देमाल कारकून उपस्थित होते। यावेळी उपस्थित नागरिकांनी बाहेरगावी जाताना विशेष काळजी घ्यावी, किमती दागिने, पैसे बँकेत ठेवावेत, बाहेर जाताना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी, शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावे, तसेच मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेऊन पोलीस दलात सहकार्य करावे असे आवाहन उपस्थित नागरिकांना यावेळी करण्यात आले। एकेपी न्यूज साठी फिरोज पठाण, नाशिक।